खडकाचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळं किती पूर पाणी आलं तरी या गावाला. मित्रांनो नमस्कार. आपण या खेडगाव रामनगरीत आज उपस्थित आहोत. श्री दत्तात्रेय पाटील सरपंच, शरद अण्णा ढोकरे, विजय अण्णा ढोकरे, शांताराम भारते बाबा यांच्या समवेत आणि अजून गावचे ग्रामस्थ मंडळी सदस्य यांच्या समवेत आज ह्या मंदिराची आपण गावकऱ्यांनी स्थापना कशी केली, या राम मंदिराचं पुनरुद्धार कसा झाला हे आपण श्री दत्तात्रेय दादा पाटील हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना, हितचिंतकांना आमंत्रण देतील आणि दादांची आज ही दुसरी मुलाखत आपण घेत आहोत. नमस्कार. आज आपण गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावरती प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या संदर्भात जी काही मुलाखत घेण्याचा हेतू या ठिकाणी प्रसारित केला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. आणि संपूर्ण गावाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं होणाऱ्या 22 ते 25 या कालखंडात प्रभू रामचंद्रांच्या नवनिर्माण जे मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहयोगातून उभं राहते त्याची प्राणप्रतिष्ठा 22 मार्च ते 25 मार्च या कालखंडामध्ये आयोजित करण्याचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे शृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्यानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती व त्याचप्रमाणे जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती कोपरगाव स्थित संत सद्गुरू परमपूज्य रमेशगिरी महाराज व सर्व ब्राह्मण वृंद व त्याचप्रमाणे वेदांताचार्य श्री शांतारामजी भानुशे, त्याचप्रमाणे सचिनजी पाडेकर व सर्व ब्राह्मण वृंद यांच्या मंत्रघोषात या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 तारीख ते 25 तारीख या कालखंडामध्ये खेडगाव या ठिकाणी होणार आहे. मंदिर नवनिर्माण करण्याच्या संदर्भात सन 1918 यावेळेस सर्व ग्रामस्थ एकत्र आले. वेगवेगळ्या ग्रामसभा वर्षभर घेण्यात आल्या. त्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये मंदिरासाठी लागणारा निधी, त्यासाठी येणारा खर्च, या संपूर्ण बाबींवरती सर्व ग्रामस्थांनी अत्यंत बारकाईनं सगळा अभ्यास केला. त्या संदर्भात इतरही मंदिरं देशातली पाहण्यात आली. तीर्थक्षेत्रामधनं जी मंदिरं बघण्यासारखी आहेत ती ग्रामस्थांनी बघितली आणि त्याच्यातनं तो कन्सेप्ट घेऊन पूर्वीचं जे मंदिर होतं तेही 100 वर्षापूर्वी जुनं होतं. त्याच्या अगोदरचं एक मंदिर 16व्या शतकात त्या काळात गावाचं स्थित्यांतर झालं. हे गाव पूर्वी पांढरी या ठिकाणी होतं, परंतु मानमोडीच्या रोगामध्ये ते संपूर्ण गाव त्यावेळेस उद्ध्वस्त झालं. मग तिथनं त्या काळात 16व्या शतकात भोसले आणि चिटणीस यांचं हे गाव, संस्थानिक यांचं हे गाव होतं. मग भोसल्यांची छत्रपतींनी ज्यावेळेस सुरतेवर स्वारी केली त्यावेळेस काही काळ भोसल्यांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलं आणि चिटणीसांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलं. आणि त्या कालखंडामध्ये मग मानमोडीचे गाव संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. मग नवीन गाव त्यांनी भोसल्यांनी चिटणीसांनी या ठिकाणी निर्माण केलं. या गाव अत्यंत टाउन प्लॅनिंगप्रमाणे या गावाची रचना आहे. या गावाला संरक्षक म्हणून उत्तरेच्या बाजूनी जी पाराशिरी येते त्या पाराशिरीच्या तीरावरती हे गाव बसलेलं आहे. आणि त्या पाराशिरीच्या तीरावरती हे गाव असताना उत्तर बाजूला मोठा एक खडकाचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळं किती पूर पाणी आलं तरी या गावाला कधी धोका होणार नाही अशा पद्धतीची रचना त्यावेळेस त्या लोकांनी त्या काळात केली. त्यामुळे हे गाव अत्यंत चांगल्या पद्धतीने सुस्थितीत उंचावरती टेकडीवरती वसवलं गेलं आणि त्याचं रूपांतर आजही या गावाची संपूर्ण बाजारपेठमधली जी होती ते संपूर्ण मोठी बाजारपेठ होती. 15-16 गावांचं लोकेशन या गावाला जोडलेलं होतं. आजूबाजूची सगळी गावं बाजारहाट करण्यासाठी या गावात येत होती. असा एक वारसा आणि त्याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील काही कालखंड स्वाऱ्या करताना या ठिकाणी गावामधनं त्यांचा निवास या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस
वनवासाला इथं होते नाशिकला पंचवटीत, तर पंचवटीमध्ये वनवासाला असताना प्रभू रामचंद्र जगदंबा माता सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात असताना या ठिकाणी रामाचा मोठा मठ त्या काळात होता आणि तो गावाच्या जवळच त्या ठिकाणी तो मठ होता. त्याच्यानंतर देवी मंदिराच्या शेजारी एक नाथ संप्रदायाचं ज्यावेळेस गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ शाबरी विद्या प्राप्त करण्यासाठी सप्तशृंगी देवीकडे जात असताना त्या कालखंडात देखील ते देवी मंदिराच्या प्रांगणात, खेडगावच्या देवी मंदिराच्या प्रांगणात दुर्गा मातेचं मंदिर, त्या ठिकाणी त्यांचं काही काळ वास्तव्य झालं. त्या कालखंडात तिथनं ते सप्तशृंगीला गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र देखील इथं जेव्हा राहिले तर जाताना प्रभू रामचंद्र ज्या वाटेने गेले ती वाट देखील आज वनवाट म्हणून आज प्रसिद्ध आहे आणि ती वनवाट देखील आजही हयात आहे. का प्रभू रामचंद्र या वनवासाला जाताना त्या वनातनं गेले म्हणून तिला आजही वनवाट म्हणून म्हटलं जातं. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी इथं स्नान संध्या केलेली आहे ते कुंड म्हणून भोपळ्याच्या आंब्याखाली त्यावेळेस जसं पंचवटीत रामकुंड आहे तसं एक कुंड या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे शिवपंथीयांचं एक वेगळं कुंड होतं आणि नाथपंथीयांचं देखील एक कुंड होतं. असा ऐतिहासिक वारसा आणि इतिहास असलेले, संस्कृती असलेले गाव. या गावाची लोकसंख्या आजच्या मितीला 10 ते 12 हजार लोकसंख्या आहे. या गावातील सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदत आहेत. आमचं गाव सुसंस्कृत आहे. या गावाला एक धार्मिक अधिष्ठान आहे. पूर्वीपासून या गावात संत महात्म्यांचं वास्तव्य या ठिकाणी झालेले. बरेचसे संत या ठिकाणी थांबलेत, तपश्चर्या त्यांनी केली. पाराशरीच्या तीरावर राहत असताना सगळ्या संतांनी या भूमीला जे जे काही देता येणं शक्य आहे ते संस्कार, तिथी भक्ती शक्ती देण्याचा प्रयत्न त्या कालखंडात झाला. आणि आजही गाव त्या कालखंडात देखील या गावामध्ये शेती ही अत्यंत उत्तम होती. त्यावेळेस पानमळ्याच्या बागा होत्या, तंबाखूच्या बागा होत्या, द्राक्ष ही शेती ही त्यावेळेस भोकरीचे द्राक्ष बागा, या जुन्या द्राक्ष बागा त्या काळात इथं होत्या. हे 17व्या-18व्या शतकात देखील द्राक्ष या ठिकाणी होते, पानमळे होते. त्याच्यानंतर तंबाखूच्या बागा होत्या. हळूहळू त्याचं मॉडिफिकेशन झालं, नवीन व्हरायटी आल्या. शेतकरी परत त्याच्यामध्ये अजून मोठी क्रांती लोकांनी केली. थॉम्सन सीडलेस असेल, काळी साहेबी असेल, आनेविषय असेल, या व्हरायटी नंतरच्या काळात आल्या. नंतर आजच्या याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात युवकांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे. त्याच्यामधनं शेती आज बरेचसे 90% द्राक्ष बागा या गावात होतात. इथले सगळी द्राक्षे एक्सपोर्ट होतात. इथं शेतीनिष्ठ शेतकरी आणि रिसर्च करणारे बाबुराव डोकळे असतील, त्यावेळेचे खऱ्या अर्थाने पहिली जी सर्च केलं ते श्रीरामभाऊ डोकरे, नंतर बाबुराव डोकळे, नंतर शरदांना ढोकरे, यांना तिघांनाही पद्मविभूषण, कृषीभूषण असे पुरस्कार त्यावेळेस प्राप्त झाले. आणि त्यांचं अनुकरण घेऊन या परिसरातील सगळ्या 10-20 खेड्यांनी अनुकरण केलं. आज सगळ्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती या ठिकाणी एक्सपोर्ट होतात. त्याचप्रमाणे या गावाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय वारसा देखील फार मोठा आहे. या गावात आमचे आजोबा माधवराव दगडूजी पाटील हे त्या काळात लोकल बोर्डाचे मेंबर होते. लोकल बोर्डाला ते 12-14 वर्षे त्यांनी लोकल बोर्डात काम केलं. लोकल बोर्डानंतर त्यांनी या गावची ग्रामपालिकेची स्थापना केली, सोसायटीची स्थापना केली. त्याच्यानंतर गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यावेळेस अस्पृश्यता निवारण म्हणजे एक गाव एक पानवठा ही कल्पना देखील त्या काळात राबली गेली. म्हणजे असं वैचारिक बैठक असलेले एक गाव. परंतु ह्या गावामध्ये धार्मिक अधिष्ठान म्हणून मागच्या काळामध्ये संत दामोदर महाराज, ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज यांनी एक राम मंदिर त्यावेळेस बांधलं. परंतु त्यालाही 100 वर्ष झाल्यानंतर त्याची बरीचशी इमारत मोडकळीला आली, मंदिर खराब झालं. म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या कालखंडामध्ये 2018ला मिटिंगा घेऊन एक नवीन राम मंदिर निर्माण करावं अशी सगळी तरुणांची, युवकांची, मध्यमवर्गीयांची आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज यांनाही पाचारण करावं यांच्याशी चर्चा करण्यात आली. वैकुंठवासी नाना महाराज असतील, भाऊराव महाराज असतील, या तिन्ही संतांचा वारसा आणि वसा या गावाला होता. त्याप्रमाणे धार्मिक अधिष्ठान चांगलं होतं. त्यामुळं सगळे युवक त्या ठिकाणी प्रेरित झाले. गावातील सर्व गोर गरीब, आदिवासी असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, या सगळ्यांनी मदतीचा मोठा हात त्या ठिकाणी दिला. त्यामुळं ह्या मंदिराची कल्पना साकारली गेली आणि आज ते मंदिर 22 तारखेला मोठी शोभायात्रा जगद्गुरू शंकराचार्य, त्यांचे रमेशगिरी महाराज यांच्या उपस्थितीत मोठी शोभायात्रा घेऊन गावात संपूर्ण मिरवणूक होईल. नंतर प्रभूच्या मूर्त्यांचे सगळे
संस्कार त्या ठिकाणी होतील. मग 25 तारखेला ती स्थापना, नंतर कलशरोहण हे या शंकराचार्य आणि रमेशगिरी महाराजांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होणार आहे. हजारो भाविक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने, या गावच्या मुली असतील, नातेवाईक असतील, हे सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होतील आणि अत्यंत न भूतो न भविष्यते असा हा सोहळा या ठिकाणी होईल. आजपर्यंत हे मंदिर करताना तीर्थक्षेत्र विकासमधनं आम्ही याच्याही पूर्वी खंडराव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार केला, गावच्या ग्रामदेवतेचा देवी मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्याचप्रमाणे महादेव मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्याचप्रमाणे आज हे राम मंदिर हे इतका मोठ्या प्रमाणात होईल असं आम्हाला देखील वाटत नव्हतं. परंतु गावाचा लोकसहभाग इतका मोठा होता का प्रत्येकाने आम्हाला त्या काळात तिथं खूप मोठी मदत केली. मध्यंतरीच्या काळात 2018पासून 20पर्यंत करोनाने खूप मोठं थैमान घातलं. खूप चांगली माणसं करोनाच्या काळात निघून गेली. त्यांची बिचारांची इच्छा होती राम मंदिर आम्हाला बघायला मिळावं, पाहायला मिळावं, पण दुर्दैवाने त्यांना काही बिचारी जवळची आमची माणसं निघून गेली. त्याचं दुःख निश्चितपणे गावाला आहे. परंतु आज त्या सगळ्यांचा निश्चितपणे त्यांना देखील स्वर्गात आनंद मिळेल की हे मंदिर पूर्णत्वाला गेलं. आज प्रभूचं आगमन येत्या 25 तारखेला या गावात होईल. निश्चितपणे ती स्थापना अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल. या मंदिराला हातभार लावताना गावातील जवळजवळ 3 कोटीच्या आसपास पैसे सर्व जनतेने दिले आणि नंतरचे पैसे काही शासकीय योजनांमधनं तीर्थक्षेत्र विकासमध्ये या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व नामदार नरहरी सीताराम झिरवळ यांनी फार मोठं योगदान दिलं. त्यांनी अत्यंत चांगला हातभार या ठिकाणी लावला. निश्चितपणे आम्हाला या तीर्थक्षेत्र विकासमधनं मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून दिला. त्याचप्रमाणे या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कररावजी बगरे यांनी देखील खूप चांगला सहयोग वेळोवेळी अधिकाऱ्यांना, सगळ्या संबंधित पदाधिकाऱ्यांना विनंती करून तो निधी मिळवून देण्यासाठी मोठं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालं. त्याचप्रमाणे आमच्या गावचे नेते आदरणीय शेटेसाहेब असतील, आदरणीय माझे सर्व सहकारी असतील, सोसायटीचे सर्व संचालक मंडळ असेल, ग्रामपंचायतीचे असेल, गावातील सर्वच पदाधिकारी, सगळ्यांचं मंदिर समिती या सगळ्यांचं मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलं. मंदिर समितीमध्ये सगळ्या घटकांना आपण त्याच्यात समाविष्ट केलेले आहे. त्यामुळं कधीही कोणीही या प्रत्येक गोष्टीवरती डिस्कस करूनच निर्णय घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी फक्त सरपंच म्हणून, प्रमुख म्हणून पुढं होतो, परंतु याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग हा फार मोठा आहे. आणि त्यामुळं आज हे 5 ते 7 कोटीचं मंदिर हे निर्माण करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गावकऱ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांनी खूप मोठा हातभार लावला म्हणून शक्य झालेलं आहे. आणि ते प्रभू कार्य होतं. आज हे प्रभू कार्य पूर्णत्वाला जातं आहे, याचा आनंद आम्हा सर्व ग्रामस्थांना आहे, गावाला आहे, पंचकृषीला देखील आहे. सांगण्याचा हेतू असा का पूर्वी या गावाला जे ताम्रपत्रामध्ये जो उल्लेख आहे, खेडगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख आहे, परगण्याचं गाव म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्र ज्या कालखंडामध्ये यायचं थांबले असतील, जे वास्तव्य त्यांचं झालं असेल, तो आशीर्वाद ही भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे. पाराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पाराशरी नदी आणि तिच्या काठावरती वसलेले गाव, असा हा सगळा प्रवास बघता निश्चितपणे प्रभू रामचंद्रांचं जसं पंचवटीमध्ये जाऊन प्रत्येकाला दर्शन घ्यावं लागतं. माझं एकच सांगणं आहे का त्या ताम्रपत्रामध्ये उल्लेख आहे का 42 कोस म्हणजे हे गाव 42 किलोमीटरच्या 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये असल्या कारणाने जो माणूस या ठिकाणी दर्शन घेईल त्याला पंचवटीतल्या रामाचंच दर्शन मिळाल्याचं पुण्य या ठिकाणी त्याला मिळणार आहे. म्हणून या संपूर्ण पंचकृषीला पंचवटीत न जाता ते दर्शन इथं घेतल्यानंतर तेवढंच पावित्र्य, तेवढंच त्याचा आत्मा, तेवढंच त्याला समाधान या मंदिराच्या दर्शनाने त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांना, सर्व पंचकृषीतील भाविकांना, सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, आपण मोठ्या भक्तिभावानं 22 तारीख ते 25 तारखेपर्यंत या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. रोज अनंत कार्यक्रम, 22ला शोभायात्रा आहे, 23ला अविनाश भारती यांचं प्रवचन आहे, 23-24ला त्याचे एक आकाशवाणीच्या आमच्या भगिनी आहेत त्यांचं एक राम चरित्रावरती 2 तासाचं प्रवचन आहे. त्याच्यानंतर 24ला गीत रामायण आहे आणि 25ला रामकथेचं आयोजन या ठिकाणी हरिभक्तपरायण आळंदीचे मठाधिपती वारकरी संप्रदायाचे शिक्षण संस्था जे चालवतात हरिभक्तपरायण शिंदे महाराज यांच्या मुखातनं
रामकथेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. ही रामकथाही 7 दिवस आहे आणि 7 दिवस संध्याकाळी रोज संकीर्तन आहे. वेगवेगळ्या महात्म्यांचे मोठे कीर्तन त्या ठिकाणी होणार आहेत. याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा अशीच एक विनंती करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो. आणि प्रभू निश्चितपणे आपल्याला या आशीर्वाद देतील. सगळे परिसरातील, गावातील, देशाचे सगळे विघ्न त्या ठिकाणी हरण हो आणि सर्वांना सुखी समृद्धी राहो अशा पाडव्याच्या शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना देतो. आपण ही मुलाखत माझी घेतली त्याबद्दल आपला मनापासून आभार मानतो. निश्चितपणे ह्या मुलाखतीमध्ये कुठलाही हेतू हा कोणीही वेगळ्या मनात त्या ठिकाणी आणू नये. एक परमार्थाचं कार्य, एक परम कार्य म्हणून त्याच्याकडे बघावं आणि आपण जास्तीत जास्त सहभाग त्या ठिकाणी द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम.